सीसीआयचा बी भाव वाढवलं, 7,020 केलं लांब धाग्याचा आणि 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई देणार। हे बसून बोलू नका आता, माझ्याकडे बघून बोला। नाही हे बंद करा, ते चालू राहणार। तुम्ही करा। मी तुम्हाला मी जे रेकॉर्डवर घेत नाही, ही पद्धत नाही। मी कोणावर आरोप केला का? तू चीन किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आता B2 च्या ऐवजी B2 म्हणजे B7 B8 इतकं सुधारित बियाण्याचं वाण त्या ठिकाणचा शेतकरी वापरतो आणि म्हणून त्याची उत्पादकता ही निश्चितपणानं वाढते। तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळते आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का? हे चक्करमध्ये होत नाही। त्याला जर तुम्ही 4, 5, 7,000 रुपये भाव दिला तर त्याला 70,000 खर्च येतो, 40 ते 50,000 रुपये। कापसाचा उदय, मग सोयाबीन 7,251 आणि 50% त्याच्यावर जर जोडले तर 9,345 रुपये हा C2 या सूत्रानुसार हमी भाव आला असता। तो हमी भाव देणार आहे का? की खरेदी केंद्र जर उघडे करायचे असतील तर दिवाळीच्या वेळेला। आणि कापसाचा शेतकरी हवालदिल झालेला आहे, कापसाचा शेतकरी आत्महत्या करून राहिला आहे, कापसाचा शेतकरी कापूस पेरणं सोडून देऊन राहिलेला आहे। स्पेसिफिक घ्या। आणि मंत्री महोदय सांगतात की आम्ही हमी भाव दिलाय, पण हे हमी भाव जेव्हा देतात याची खरेदी केंद्राच्या एकूण CCI मार्फत केल्या जाते आणि खरं तर तुम्ही हमी भाव जे देऊन राहिले ते हमी भाव आता कापसाला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा कमी हमी भाव आज आहे। तर CCI ची खरेदी जेव्हा सुरू होते तेव्हा मार्च येते आणि कापूस हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येते, म्हणून CCI ची खरेदी हे केंद्र शासनाने सांगून नोव्हेंबरच्या 1 तारखेला सगळ्या महाराष्ट्रभर CCI चे केंद्र सुरू करणार आहे का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, महाराष्ट्र सरकारनं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर होते तेव्हा कापूस एक अधिकारामार्फत राज्य शासन कापूस घेत होता आणि त्यामुळे मोठा दिलासा आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, विदर्भाच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला भेटत होता। त्यामुळे आता ते कापूस एक अधिकार जो शासनाने बंद केलेला आहे तो पुनर्जीवित करण्यासाठी शासन विचार करणार आहे का आणि करून शेतकऱ्याला दिलासा देणार आहे का? प्रश्न क्रमांक 2। आणि तिसरा प्रश्न आहे माझा की आज आपण सांगून राहिले की कापसाले जे हमी भाव दिलेले आहेत याच्यातनी 6,620 आणि चांगल्या लांब प्रतीचा जो धागा येते त्याला 7,020 रुपये। साहेब आता एक बोंडअळीमुळे आता अकोला जिल्ह्यात विदर्भात कापसाच्या थैल्यासाठी मारामार झाली, पोलीस बंदोबस्त लावा लागला आणि उत्पादन एकरी 5-7 येऊन राहिलं, खर्चात 8,000 रुपये येऊन राहिला आणि आपण जर सांगू की केंद्र 7,020 रुपये दिन ते कमी आहे तर कापसाचा भाव वाढवण्यासाठी केंद्र शासनाला राज्य सरकार शिफारस करणार आहे काय? प्रश्न क्रमांक 3। बस। सन्माननीय सदस्यांनी या ज्या प्रश्नाच्या बाबतीत कापसाचे भाव कमी जास्त होतात, परंतु हे खरं आहे का आपण ज्या वेळेस कापूस खरेदी करतो त्या वेळेस आपल्या CCI पेक्षाही मार्केटमध्ये जास्त भाव असतो, म्हणून त्याची खरेदी ते करतात। आणि आताच त्यांनी जे सांगितलं गेल्या वर्षी शेतकरी जो अडचणीत आला, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रति हेक्टर 5,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत पैसे दिले जाईल। एक अधिकाऱ्याच्या बाबतीत बसा, त्यांचं उत्तर होते बसा, असं नाही चालणार। बसा, पहिले एकदा उत्तर होऊ द्या। मी करा, चला बसून बोलू नका, उत्तर द्या आपण। तर एक अधिकारी कापूस खरेदी जी पूर्वीची सिस्टीम होती ती केंद्र सरकारने राज्य सरकारने बदलली, कारण की मार्केटमध्ये त्यांना जास्त भाव मिळतो। CCIचा बी भाव वाढवलं, 7,020 केलं लांब धाग्याचा आणि 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई देणार, हेही बोललो मी। आणि CCIच्या बाबतीत तुम्हाला जे एक अधिकारी पाहिजे तसा केंद्राकडे प्रस्ताव पाठवू। विरोधी पक्ष नेते। ना अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हा कापूस उत्पादकांचा एक बेल्ट काय तो परिसर म्हणून आपण ओळखतो। अध्यक्ष महोदय, खरं तर मी अनेक त्या ठिकाणी स्वतःही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला त्यावेळेस गेलो होतो, अतिवृष्टी झाली,
आपण सगळ्यांनी पाहिलंय की आपण 1.5 हमीभाव देणार होता. हमीभावाच्या 1.5 आपण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा उत्पादनाला 1.5 आम्ही भाव देऊ सांगितलं होतं. 1.5 शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा दावा केला होता. बरं, त्यामध्ये सुद्धा हे बसून बोलू नका आता. अहो माझ्याकडे बघून बोला. नाही, हे बंद करा. ते चालू राहणार, तुम्ही करा. मी तुम्हाला मी ते रेकॉर्डवर घेत नाही. ही पद्धत नाही. मी कोणावर आरोप केला का? अध्यक्ष महोदय, साधारणतः देशामध्ये 300 लक्ष ही गाठी तयार होतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 80 लाख गाठीचं उत्पन्न होतं. खरं तर यावेळेस कापसाचे भाव का पडलेत? सीसीआयचे पुरेसे केंद्र नव्हते. व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. 15 लाख गाठी आपण निर्यात करून घेतले. हा खरा मुद्दा आहे. कापसाचे भाव पडण्याला कापूस आपल्याकडे आपल्याशी भाव मिळत नाही, व्यापारी उचलत नव्हते आणि तुम्ही 15 लाख गाठी जर निर्यात करत असाल तर मात्र मग शेतकरी त्यामध्ये पिसला जाईल, ही वस्तुस्थिती आहे. आणि आयात केल्यामुळे आयात केली म्हणजे आज जर 15 लाख गाठी देशामध्ये आले नसते तर व्यापारी हा कापूस खरेदी करू शकले असते आणि त्यांना निश्चितपणे भाव मिळाला असता अध्यक्ष महोदय. पण खाजगी व्यापाऱ्यांनी यामध्ये फायदा उचलला. बघा, आपल्याला माहित आहे मंत्री महोदय की कापूस हा मागच्या 15 तारखेपर्यंत, आपण जरा माहिती घ्या त्या खात्याचे मंत्री आपण, आजचा जूनच्या 15-20 तारखेपर्यंत कापूस लोकांनी बाहेर काढला नव्हता. अनेकांच्या घरामध्ये 5-5, 10-10 क्विंटल कापूस पडून होता. ही वस्तुस्थिती आहे, काय लपून नाही. एक तुम्ही शेतकरी, तुम्ही ग्रामीण भागातले, मी पण ग्रामीण भागातला आहे. ही सगळी परिस्थिती काय दर्शवते अध्यक्ष महोदय? हे सीसीआयचं जे काही दर आहेत ते त्या दराप्रमाणे खरेदी होत नाही, त्यांचे पुरेसे सेंटर नाहीत अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यामध्ये जे काही आता आपण पाहिलं साहेब की बियाणांचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते HDBTचं बियाणं हे पूर्ण काळा बाजार सुरू आहे, अवैधपणे सुरू आहे. यांना भरारी पथक तुमचे आहेत, त्या पथकांची नियुक्तीची कारवाई करून सुद्धा अवैध कापूस बियाणे रोजपणे महाराष्ट्रात येत आहे. आता त्याला शेतकरी का लावतो, का खरेदी करतो? त्याला तुमचे बियाणे जे पाहिजेत सर्टिफाईड बियाणे ते मिळत नाही, त्यामुळे तो बोगस बियाणांचा वापर करतो. त्यातून मग अनेक त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून मला एक तर राज्य शासन कापूस हमीभावाने खरेदी करणं, हे हमीभावाचं केंद्र सरकारकडे बोट दाखवून तुम्ही दुर्लक्ष करू नका, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. थोडं तुम्ही स्पेसिफिक स्पेसिफिक हा महाराष्ट्रातील खरं म्हणजे मोठा प्रश्न आहे. अजूनही कापूस शेतकरी आपण. म्हणून आम्ही तुम्हाला मागच्या वेळेत जे काही मोदी सरकारनं उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याचा दावा केला होता त्याच्या संदर्भातला थोडासा खुलासा व्हावा, आमची स्पष्टपणे मागणी आहे. सरकार म्हणून केंद्र सरकारने जर दावा केला असेल तर तो मिळतो की नाही या संदर्भात. कारण सरकारने C2 म्हणजे स्वामीनाथन समितीने काय सांगितलंय, C2च्या ऐवजी तुम्ही A2 आणि प्लस FL हा आधारित उत्पादन खर्च केला, म्हणजे उत्पन्नावर खर्च काढलाय. त्यामुळं ते दर पाहिजे ते मिळत नाही आणि कापसाची उत्पन्नही कमी झालं. सरासरी मागच्या 2 वर्षातील पाहिलं तर 23-24 उत्पन्न दर हेक्टरच्या मागे 3.5 क्विंटल 4.5 क्विंटल एव्हरेज मध्ये कमी झालं. हे तुमच्या पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे. 1.9% उत्पन्न राज्यातील कमी झालेलं आहे, ते आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे. पण ह्याचाच अर्थ उत्पन्न कमी झालं. तुम्ही म्हणताय की आम्ही 5,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत दिले, पण तुम्ही जर एका हेक्टरमध्ये 10 क्विंटल कापूस होत असेल आणि शेतकऱ्यांचं जर 2,000 रुपयांनी नुकसान होत असेल तर तुम्ही 20,000चं नुकसान होत आहे पर हेक्टर. म्हणजे 2 हेक्टरमध्ये त्याचं 40,000चं नुकसान होत आहे. तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे शेती आहे, माझ्याकडे शेती आहे, त्याच्याकडे कदाचित हरीशकडे शेती असेल, माननीय सदस्य यांच्याकडे. पण एक सांगतो अध्यक्ष महोदय, यातून प्रश्न निर्माण काय होतो की शासनाने हमीभाव देऊनही कापूस खरेदी केला नाही, हा खरा प्रश्न आहे. हमीभाव देऊनही जो हमीभाव होता त्याप्रमाणे पूर्ण कापूस खरेदी केला नाही. हा कापूस महाराष्ट्रातील एकूण कापूस उत्पादक शेतकरी किती आहेत आणि किती कापूस पणन महामंडळाने खरेदी केला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की खाजगी व्यापाऱ्याने किती कापूस खरेदी केला, हा पहिला दुसरा प्रश्न. आणि खरेदी केला तर किती कापूस सीसीआय आहे, ते सीसीआयने किती कापूस खरेदी केला, हे जर आकडे आता आपल्याकडे आले, आपण सांगू शकलात तर मला वाटतं की खाजगी व्यापाऱ्याने कमी दर दिला असताना अशा व्यापाऱ्यावर शासनाने का कारवाई केली याचं उत्तर मिळेल. म्हणून माझे 3 प्रश्न आहेत की शासनाने हमीभाव देऊन म्हणजे सीसीआयने किती खरेदी केला,
व्यापाऱ्यांनी किती खरेदी केला आणि केंद्राकडे राज्य सरकारने स्वामीनाथन अहवालाप्रमाणे आपण C2 प्रमाणे हमीभाव केंद्र सरकार काढून देईल का, तरच कापूस उत्पादकांचं भलं होईल. तशी शिफारस राज्य सरकार करेल का? सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती मागितली ती खरी. CCI ने या हंगामामध्ये जी खरेदी केलेली आहे 12 लाख क्विंटल CCI ने खरेदी केली. खासगी इतर कापूस खरेदी अंदाजित ही जी 59,073 इतकी नोंद आमच्याकडे गाठी खरेदी केलेल्या प्रायव्हेट व्यापाऱ्याची आहे. म्हणजे 3,16,095 क्विंटल इतका माल प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी खरेदी केला. आणि या सर्व आपण एकंदरीत पाहिलं तर याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सातत्याने जो प्रयत्न केला ते स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून भाववाढ मिळावी. परंतु गेल्या वर्षी केंद्र सरकारने जी भाववाढ दिली त्यामध्ये जे लांब धाग्याचा आहे त्याला 640 रुपये भाववाढ दिली आणि दुसरा जे आहे त्याला 540. अशा दोन कापसाचे बायफ्रिकेशन करून त्याला केंद्र सरकारने नवीन भाव दिला. त्या पद्धतीने आपण CCI ची खरेदी करू लागलो. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जी ई-पीक पाहणी आपण करतो त्या ई-पीक पाहणीची नोंदणी नसल्या कारणाने अनेक शेतकरी अडचणीमध्ये येतात. असं आपल्या सन्माननीय सदस्यांनी मला पत्र दिला होता. त्यानुसार मग आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतली. तर हे खरं आहे का कापसाची लागवड करताना ई-पीक पाहणी होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या कापूस खरेदीला CCI कडे अडचण येते. केंद्र सरकारचे जे धोरण आहे जे नियम आहे त्याची नोंद होणं आवश्यक आहे. त्यासाठी कदाचित कांद्याचाही असाच प्रकरण आपल्या समोर आला होता. कांद्याची नोंद ऑनलाईन नव्हती, ई-पीक पाहणी नव्हती. त्यावेळेस दादा भुसे साहेबांनी त्यामध्ये निर्णय घेताना असं सांगितलं का आपण एखादी कमिटी करता येईल का. तर निश्चित अध्यक्ष महोदय आपण ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी ज्या शेतकरी बांधवांची नोंदणी झाली नसल या कमिटीने तसं माहिती दिली. तालुका लेवलवर, गाव लेवलवर आपले कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून निश्चित त्यांची नोंद घेतली जाईल. हे मी आपल्या समोर जाहीरपणे जी काही थोड्याफार अडचणी शेतकरी बांधवांना येतात त्यांच्यातर्फे तो सहानुभूतीपूर्वक आपण हा विचार करून निर्णय घोषित करतो. प्रकाश सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन हे पडणाऱ्या पावसावरती मेनता अवलंबून आहे आणि म्हणून उत्पादकता अतिशय शेतकऱ्याला कमी मिळते. त्याचप्रमाणे सध्या BT2 बियाणं प्रामुख्यानं हा शेतकरी वर्ग BT2 बियाणं वापरतोय. परंतु चीन किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आता B2 च्या ऐवजी B2 म्हणजे B7, B8 इतकं सुधारित बियाण्याचं वाण त्या ठिकाणचा शेतकरी वापरतो आणि म्हणून त्याची उत्पादकता ही निश्चितपणानं वाढते. कमी हमी भाव एकीकडे उत्पादकता कमी आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये B7, B8 हे बियाणं आपल्या शेतकऱ्याला वापरता यावं त्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे हे वापराच्या बाबतीमध्ये शिफारस करेल का आणि सुधारित बियाणं शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देईल का? आता जे दादांनी सांगितलं त्या पद्धतीने कृषी मंत्री महोदयाशी मी चर्चा करल. कारण की दोन वेगवेगळे विभाग आहे. एकपणाने कृषी मंत्री महोदयाशी चर्चा करून निश्चित त्यांना ही सर्व बाब आज जी सन्माननीय सदस्यांनी मांडली त्याच्याबद्दल सकारात्मक निर्णय सरकार घेईल. यशोमती ताई. अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे. अध्यक्ष महोदय, कापूस हा विदर्भाचा प्राण आहे आणि जर विदर्भातला शेतकरी जिवंत राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कापूस पणन आणि शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी इथे कापसाची एकरी खर्च किती होतो त्याचा एक थोडासा तपशील देते. अध्यक्ष महोदय थोडंसं, कारण त्याच्यावर पॉलिसी मेकिंग झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, जमिनीच्या मशागतीला 2 ते 3 हजार रुपये लागतात. बियाण्याच्या खर्चाला 4 ते 6 हजार रुपये लागतात. खताला 5 ते 6 हजार रुपये लागतात. कीटकनाशक जर वापरायचं असेल तर त्याला आपण परत 7 ते 8 हजार रुपये लागतात.
निंदण, डवरण, तणनाशक हे काढायचं असेल तर 7-8 हजार रुपये लागतात. सर्व मजुरी वगैरे सगळं जर आपण पकडलं तर परत त्याला 7-8 हजार रुपये लागतात. एकूण आपण जर बघितलं तर खर्च येतो 40 ते 60 हजारापर्यंत तो खर्च जातो. कमी जास्त होतं काही ठिकाणी. अध्यक्ष महोदय, त्या तुलनेत मिळान किती आपल्याला उत्पन्न येतं तर अतिशय कमी उत्पन्न त्या ठिकाणी होतं की एकरी जर आपण बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना 3,000 जवळपास 900 रुपयाचं उत्पन्न होतं. म्हणजे रोजाना जर आपण बघितलं तर 150 ऑन अन ऍव्हरेज रुपये शेतकऱ्याला मिळतात. आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळते आहे. आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का? जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही? कारण एका राज्यात जर देशामध्ये होत असेल तर ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे. दुसरं अध्यक्ष महोदय, पणन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात. सीसीआयचे आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे. म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी तेलंगणाप्रमाणे आपण सबसिडी मंजूर करणार का? आणि दुसरं पणन बळकटीकरणासाठी आपलं शासन काय करणार आहे? मंत्री महोदय. नाही, आताच मी ताईंना पहिलेच बोललो याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना का महाराष्ट्र सरकारने उत्पन्न कमी झालं म्हणून 2 हेक्टर पर्यंत 5-5 हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय सन्माननीय अजितदादा मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी घोषणा केली. त्याची अंमलबजावणी लगेच चालू होईल. नंबर 1. नंबर 2, यांनी जे उत्पन्न आणि खर्चामधली तफावत दाखवली या तफावतीच्या बाबतीत निश्चित आपण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यामधला ही अंतिम धोरण ठरवू. राहिला प्रश्न तेलंगणा, ऐका ना, मला उत्तर तर देऊ द्या. तेलंगणाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी आमचे अधिकारी जातील, लागलं तर मी जाईल तिथे किती सबसिडी देतात, आपला राज्य सरकार किती देतो, या दोघांमधली तफावत कोण निश्चित त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. नारायणराव महोदय, थांबा. अध्यक्ष महोदय, हा खरोखर ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक एकर प्रमाणे जर त्याचा खर्च जर बघितला, कोणतंही बी घ्या 800 ते 850 रुपये आणि ब्लॅक मध्ये जर गेला तर 1600 रुपयाला बियाची बॅग जाते. 2 बॅगी 1 एकरला लागतात. लक्षात घ्या, त्याच्यात काळाबाजारही होतोय बियामध्ये. त्याच्यात खताचा खर्च जर एका नांगरणीला 1 एकरला 1500 रुपये लागतात. वखरणी आऊत आणलं तर त्याला 2000 रुपये लागतात. फुली पाडायची असेल, त्याला जर फुल्यावर लावायचं असेल तर 1000 रुपये. तो दोन वेळेस जर केल्या तर 2000 रुपये. हे सगळं झालेलं आहे. ऐका साहेब, ताबा ट्रस्ट करणारा शेतकऱ्याचा हा जगाचा पोशिंदा आहे. माझा शेतकरी, त्या शेतकऱ्याचे समजलंही पाहिजे तुम्हाला. भाषण करता येणार नाही, तुम्ही प्रश्न विचारा. ऐका सर, अध्यक्ष महोदय, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. ही बी असेल, खत असेल, फवारणी असेल, निंदणी असेल, वेचणी असेल, कापसाला वेचायला किलोला 10 रुपये घेतात आणि त्याला कितीही कसाही कापूस पिकला तरी 10 क्विंटल पेक्षा एक एकर मध्ये होत नाही. त्याला जर तुम्ही 4, 5, 7 हजार रुपये भाव दिला तर त्याला 70,000 खर्च येतो. 40 ते 50 हजार रुपये. ताई नाही सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की सीसीआय वेळेवर केंद्र सुरू केल्यामुळे बाजारामध्ये त्याला भाव मिळाला नाही. पहिली गोष्ट, सरकार वेळेत सीसीआय केंद्र कापसासाठी खरेदी वेळेत सुरू करणार का? आणि सरकारने जे हेक्टरी 5,000 रुपये आता अनुदान केलं, मी तो अभिनंदन करतो, पण ते 10,000 रुपये आपण वाढवून देणार का? हा एक प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आज शेतकऱ्यासाठी हमी भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण शिफारस करणार का? कमीत कमी 8 ते 10,000 रुपये जर कापसाला भाव मिळाला तर त्याचा फायदा होईल. सोयाबीनची बी, अध्यक्ष महोदय, सोयाबीनची खर्च जर तुम्ही बघितला 1 एकर माग तुम्ही फुले संगम लावता, कोणते लाव. मी बी शेतकरी, सभागृहातल्या प्रत्येक माणसावर शेती. तुम्ही सोयाबीनचाही मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन हा प्रश्न जर विचार केला तर कापसाचा शेतकरी पिकवून आला त्याचाही तोच प्रॉब्लेम आहे. त्या सोयाबीनलाही हमी भाव आपण जास्तीत जास्त
7,000 पर्यंत देणार का? हे माझे 4 प्रश्न साहेब. मंत्री ठीक आहे. महोदयांनी याचं उत्तर द्या. चला, मंत्री महोदय. ही विनंती माझी. नाही, सन्माननीय नारायणरावजीने जे बोलले, आपण 7,000 नाही 7,020 देतो. 110 CCI केंद्र चालू आहे. 12 लक्ष गेल्या वर्षी आपण ऐका ना. ठीक आहे. सोयाबीन पहिली कापसाचा उदय मग सोयाबीन. सोयाबीनचा प्रश्न अहो नारायणराव, कापसाचा उदय मग सोयाबीन. सोयाबीनचा प्रश्न नाही, पहिले कापसाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला उत्तर देऊ द्या, नंतर मी सोयाबीनच्या बाबतीतही बोलतो सन्माननीय सदस्यांना. तर आपण एक जो आहे मध्यम धाग्याचा जो कापूस असतो त्याला 6,620 रुपये देतो. लांब धाग्याचा जो आहे त्याला 7,020 रुपये देतो. अशी एकंदरीत पाहिलं तर आपण गेल्या वर्षी 110 केंद्र जे CCI ची खरेदी झाली, 12 लाख क्विंटल माल खरेदी केला. त्याच्या व्यतिरिक्तही या वर्षी ज्या सन्माननीय सदस्याच्या मागण्या आहे का त्याला तात्काळ सुरू करावं, निश्चित त्याला तात्काळ सुरू करण्यात येईल. वाढीव भावाच्या बाबतीत केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल आणि या दोघांच्या व्यतिरिक्तही किमतीमध्ये जे तफावत आहे त्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून अजून काही वाढवता येईल का त्याचाही प्रयत्न करू. बाळासाहेब बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर क्रमांक 4 आणि 5 मध्ये असं म्हटलेलं आहे की CCI यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन संघामार्फत ही खरेदी केली जाते. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे की CCI ज्यावेळेस कापूस खरेदीला येते त्यावेळी ते फक्त हायवेच्या जवळचे ज्या पट्ट्यामध्ये जास्त कापूस आहे तिथली केंद्र घेतात आणि अध्यक्ष महोदय नंतर कापूस पणन महामंडळाला त्या ठिकाणी रुरल भागामधली केंद्र दिली जातात. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कापूस पणन महामंडळानं यावर्षी किती लाख क्विंटल कापूस खरेदी केली आहे? मी याच्या अगोदरच बोललो मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, का आपण 12 लक्ष क्विंटल जो खरेदी केला त्यामध्ये CCI कडे त्यांची टीम नसते. आपल्याकडं जी आपली महाराष्ट्र राज्याची खरेदी केंद्र, राज्य सरकारची मॅनपॉवर त्यांना आपण देतो, त्या माध्यमातून आपण खरेदी करतो. आणि CCIच्या बाबतीत जो केंद्र सरकारच्या ज्या ठिकाणी केंद्र उघडले होते त्या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्याच्या मालाची खरेदी केली. असं काही नाही का फक्त हायवेच्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये बी ज्या ठिकाणी ई पीक पाहणी असते त्या ठिकाणी CCI ची खरेदी होते. याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक आपण एखादा तालुक्याचं नाव सांगितलं, एखाद्या गावाचं नाव सांगितलं, तिथे कापूस जास्त आहे त्या ठिकाणी खरेदी करावी, तर निश्चित महाराष्ट्र सरकार त्याचाही विचार करेल. राजेश शेकडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा मलकापूर मतदारसंघ हा विदर्भाचा प्रवेशद्वार आहे आणि त्या मतदारसंघात कापसाचं पेरा खूप जास्त असतो. अध्यक्ष महोदय, कापूस लागवडीपासनं कापूस घरात आणेपर्यंत जो खर्च कापसाला लागतो आणि आपण दिलेला हमी भाव याच्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहे. हमी भावाचा फेरविचार शासन करणार काय? हमी भावाने शासनाने खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना कापूस विकला. त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक माझ्या मतदारसंघात केली. दसरखेडला एक व्यापाऱ्यांनी जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाची फसवणूक करून कापूस नेऊन कापसाचे पैसे दिले नाही. 150 ते 200 कोटी रुपये जग्गू नामक एक व्यापारी त्याने घेऊन 150 ते 200 कोटी रुपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. नांदुरा तालुक्यातही तोच प्रकार घडलेला आहे. असे अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्या पैशांबाबत शासन काही दखल घेईल काय किंवा शासन त्या पैशांची जबाबदारी घेऊन त्यांना काही विशेष अनुदान देईल काय, असे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. धन्यवाद. व्यापारी बांधवांना काही शेतकरी बांधवांचे पैसे त्यांनी घेतले असल, दिले नसल, हे बाब
खरी आहे, आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांच्या त्या पद्धतीने जमानतही काही लोकांच्या झाल्या, परंतु अशी परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना जी काही मदत करायची आहे त्याबद्दल निश्चित मी तपासून घेईल का आपण कोणत्या नियमामध्ये कोणत्या धोरणामध्ये सरकारच्या कडून काही स्पेसिफिक काही ठिकाणी जे झालेला व्यापारी आणि शेतकऱ्यामधला व्यवहार तर शेतकरी बांधवाला मदत केली जाईल. जोरगेवार साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आपण सर्वात मागास अशा भागाच्या पिकावर प्रश्न चर्चा करतोय, तोही भारतातला सर्वाधिक श्रीमंत असलेल्या या मुंबईमध्ये बसून. अध्यक्ष महाराज, साधारणतः स्वामीनाथन आयोगाने 3 पद्धतीच्या पीक मोजण्यात सांगितलं, A2, A2, FL आणि C2. परंतु शासनाने हमीभाव ठरवताना A2 सभागृहात थोडी शांतता ठेवण्यात यावी आणि तो अध्यक्ष महाराज परत माझे पुन्हा दिवस आले 12 तारखेला मला पुन्हा मतदान करायचं आहे, मला बोलू द्या. बोला. अहो जोरगेवार साहेब, तुमच्या व्यतिरिक्त इतरांनी शांत बसावं. चला बोला. सर्वांनी शांत बसावं. 12 तारखेला मतदान आहे. अध्यक्ष महाराज, आपण या ठिकाणी कापसावर चर्चा करतोय आणि कापूस हा साधारणतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि सुदैवानं मंत्री महोदय सुद्धा मराठवाड्यातले उत्तर ते सकारात्मक देखताय. माझी विनंती एवढी असणार आहे या सरकारला की आपण जो C2 या पद्धतीने जो हमीभाव निघतो तो निघतो 7,251 आणि 50% त्याच्यावर जर जोडले तर 9,345 रुपये हा C2 या सूत्रानुसार हमीभाव आला असता. तो हमीभाव देणार आहे का? जर केंद्र सरकार देणार नसेल तर तेवढं तफावतीचं अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे का? नंबर 1. नंबर 2, शेतकऱ्यांना जो अडचणी निर्माण होतात, कापसाच्या गाड्या या केंद्रावर नेल्यानंतर 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी गाड्या थांबतात. केवळ आणि केवळ ते कापसाचे ग्रेडर त्या ठिकाणी नाही म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीचं होते. हे ग्रेडर वाढवून ताबडतोब आल्या दिवशीच त्या शेतकऱ्याचा कापूस त्याचं ग्रेडेशन करून त्याला घेणार आहे का? हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे, ही विनंती आहे. निश्चित या अगोदरही कापूस उत्पादकाची गुणवत्ता आणि त्यानुसार कापसाच्या भाववाढीबद्दल सन्माननीय आपल्याला ज्यांनी ही माहिती दिली आमचे मित्र किशोरजी जोरगेवार यांनी मला एक पत्रही दिलं होतं. मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून माझ्याकडे आला होता आणि त्यानुसार ह्या त्यांनी जी उत्पादकाच्या बाबतीत या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडे काही करणार का, वस्त्र उद्योगाशी आम्ही संबंधित मी दादाशी त्याच्याबद्दल चर्चा केली. वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आणि यांच्या माध्यमातून याला पुढच्या वेळेस जे काही भाव वाढायचा आहे ते भाव वाढवण्यासाठी निश्चित केंद्र सरकारकडे परत महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्याच्यामध्ये जी तफावत आहे उत्पन्नामध्ये किंवा त्या भावामध्ये तर महाराष्ट्र सरकार सन्माननीय अजितदादा इथे अजितदादांनी घोषणा केली तर निश्चित त्याचा विचार करू. ना अध्यक्ष महाराज, कापसाच्या प्रश्नावरचा प्रश्न आहे. कापसाचे भावाचा 1.5 विचार केला होता. 13-14 कापसाचे भाव होते 4,000 रुपये प्रति क्विंटल. आता त्याच कापसाच्या लांब धाग्याचा भाव झाला 7,020 रुपये. 2.25 पट वाढ झाली आणि तरी पण ते अजून 1.5 पट झालं नाही. आणि म्हणून मी आता प्रश्न विचारतोय, ही माहिती फक्त सांगितली. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयाने उत्तर दिले, शेतकऱ्यांनी FAQ दर्जाचा कापूस किमान हमी दरापेक्षा कमी दराने विकू नये असे आवाहन CCIने वर्तमानपत्रात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याला केलं. याचा काही परिणाम नाही. आपल्याला परिणाम साध्य करायचा असेल तर जिथं कापूस खरेदी होतो असे बाजार, आपल्याकडे कायदा आहे की हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस कुठलाही माल खरेदी करू नये. प्रत्यक्ष बाजारात खरेदी होतो. माझा आपल्याला विनंती आहे की मार्केट कमिटी किंवा CCIने किंवा आपल्या डिपार्टमेंटने प्रत्येक बाजारामध्ये एक ठळक अक्षरात बोर्ड लावावा
की हमी भावापेक्षा जर कोणी भाव कमी भावात माल घेत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि ही दंडात्मक कारवाई होण्यासाठी त्या यंत्रणेला पण सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा ठळक बोर्ड लावला तर मला असं वाटतं हे कंट्रोल मध्ये येईल आणि आपण हे लावाल का असा माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की खरेदी केंद्र जर उघडे करायचे असतील तर दिवाळीच्या वेळेला, कारण शेतकरी दिवाळीच्या वेळेला आपला शेतीमाल विकतो दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आणि मुळे त्या भावात विकतो. तर त्यावेळेपासून जर आपण केंद्र सुरू केली तर मला असं वाटतं की हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी कोणी घेणार नाही आणि जो घेईल तर शेतकरी केंद्रावर जाईल. हे दोन माझे प्रश्न आहेत. धन्यवाद. निश्चित सन्माननीय नानांनी ज्या सूचना मांडल्या, जे काही मागणी केली ती बरोबर आहे का? ज्या ठिकाणी कापूस जास्त पिकवत असेल अशा बाजारपेठामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते बोर्ड लावता येईल, ऍडव्हर्टाइज करता येईल, हमी भाव आणि ते ठळक ठळक या शब्दात लिहिले जाईल आणि त्याची माहिती पण अशी सभागृहाला काय काय केलं पणन विभागाने त्याची माहिती दिली जाईल. दुसरा प्रश्न, आपण केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्याला ती मदत केलेली आहे आणि निश्चित खरेदी दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यात येईल. दीपक चव्हाण. तुमच्या फलटण, बारामती, अकलूज परिसरामध्ये मागच्या 10-20 वर्षापूर्वी कापसाची अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात होती, परंतु मध्यंतरी बोंडआळी असेल किंवा इतर तत्सम रोग असतील यामुळे कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी झालं आणि गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या फलटण, अकलूज, माळशिरस, बारामती भागामध्ये कापसाच्या लागवडी प्रमाण अतिशय वाढले. जवळजवळ फलटणमध्ये 1000 ते 1,500 हेक्टर पेक्षा अधिकचा कापूस लागवड झाली. माझी आपली मंत्रिमंडळाला विनंती की बाळासाहेब पाटील यांनी म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी CCI खरेदी करत नाही आतल्या भागामध्ये, त्यामुळे त्या ठिकाणी पूर्वी शेतकरी कापूस उत्पादक संघ होता, फेडरेशन होतं, ते खरेदी करत होतं, परंतु फेडरेशन बंद झालं आणि CCI खरेदी करू लागलं. तर माझी आपली विनंती की पूर्वीसारखं पुन्हा कापूस खरेदी केंद्र त्या भागामध्ये आपण सुरू करणार का? निश्चित सजेशन फॉर ऍक्शन. शेवटचा प्रश्न राजेश पवार. धन्यवाद अध्यक्ष महोदय. कापसाला, सोयाबीनला हमी भाव जाहीर केला जातो आणि बऱ्याचदा सरकार खरेदी सुद्धा सुरू करतं, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस किंवा सोयाबीन येत नसून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मॅक्झिमम या ठिकाणी माल येतो, कारण का त्या ठिकाणी अधिकारी आणि खरेदीची जी एजन्सी आहे ते संगनमत करतात आणि शेतकऱ्यांना कुठल्याही सोयी सुविधा देत नाहीत. आताच काही सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा शेतकरी आपला माल त्या ठिकाणी घेऊन येतो त्याला 3-3, 4-4 दिवस त्या ठिकाणी आपल्या ट्रॅक्टरसह मालासाठी थांबावं लागतं आणि तो कंटाळून शेवटी त्या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडे आपला माल अत्यंत कमी दरामध्ये विकतो. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य मंत्री महोदयांना हा आहे की या ठिकाणी जे अधिकारी संगनमत करून अशा प्रकारे व्यापाऱ्यांचाच माल खरेदी करतात त्यांच्यावर आपण कारवाई करणार का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आता हंगाम येत आहे त्या ठिकाणी सोयाबीन मोठ्या प्रमाणे माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये उत्पादन होतं, तर सोयाबीन खरेदीचा सुद्धा राज्य सरकार विचार करणार का? निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे या वर्षीची जी 24-25 ची खरेदी होणार आहे ती 7,121 रुपये प्रति क्विंटलने घेण्यात जाईल, म्हणजे 501 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये ही दिली जाईल. आता मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार मी आपल्याला लांब धाग्याचा जो कापूस आहे तो त्याची खरेदी 7,521 प्रमाणे केली जाईल. परत केंद्र सरकारने या आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा भाव वाढवून दिलेला आहे, म्हणून शेतकऱ्याच्या बद्दल ही माहिती पोहोचावी आणि परत आपण ही 5,000 रुपये हेक्टर प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत देणार आहे. मी हेही बोललो. राहिला सोयाबीनचा प्रश्न, तर निश्चित सोयाबीनचे भाव कमी आहे त्यामुळं शेतकरी संकटामध्ये आहे, त्याचाही विचार करून आम्ही त्या सोयाबीनच्या शेतकऱ्यालाही मदत करू.